इतका टेस्टी स्वीटकॉर्न तुम्ही कधीच खाल्ला नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी उकडून घेतलेले स्वीटकॉर्न, थोडासा ब्लॅक पेपर, 1 चमचा टोमॅटो केचप, सोया सॉस 1 चमचा, ग्रीन चिली सॉस 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा, थोडीशी चिली पावडर 1 चमचा, बटर 1 चमचा, अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेले 1 चमचा, थोडीशी लिंबाची फोड आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस चालू करून आपण पॅन ठेवून देऊया गरम व्हायला. आपला चांगला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण बटर घालूया. त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकूया. अद्रक आणि लसूण चांगलं लालसर भाजलं की त्याच्यात आपण टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, थोडीशी लाल मिरची पावडर आणि ब्लॅक पेपर हे सगळं एकत्र करून घेऊया. आता थोडंसं पाणी घालून घेऊया आपण. चांगली उकळी आली ना, आपण त्याच्यात उकडून घेतलेले स्वीटकॉर्न घालूया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची. 2 मिनिटं चांगलं या मसाल्यामध्ये शिजू द्यायचं. तुम्हाला आवडत असेल ना, याच्यात तुम्ही थोडंसं चीज पण खिसून घालू शकता. त्यामुळे आणखी क्रीमी असे स्वीटकॉर्न बनतील आपले. मध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. मीठ थोडंसंच घाला, कारण आपल्या सॉसमध्ये वगैरे मीठ असतं आणि आपण सुरुवातीला स्वीटकॉर्न उकडून घेताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं. बघा, तयार आहे आपला झटपटीत स्वीटकॉर्न मसाला. आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा, आपला झटपटीत मसाला स्वीटकॉर्न तयार आहे. तर नक्की करून बघा आणि कसा बनला आहे ते ना कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच रेसिपींसाठी वेदिका की रसोईला सबस्क्राईब करा.